ऐका ना, बरेच दिवसानंतर मी हिंगोलीला आले, म्हणजे 1-1.5 महिन्यानंतर. आणि असं कधी झालं नाही की मी हिंगोलीला आले आणि मला ऑर्डर नाही आल्या. आणि आज मला एक छोटीशी ऑर्डर आहे, एका जणीची आहे, सायडरची. आणि तुम्हाला दाखवायचे, हे बघा. रात्री मी मेहंदी भिजू घातली होती आणि मी आता कोण बनवणार आहे, कारण की मला जायचं 6 वाजता ऑर्डरला. पहिले काय करायचो की जे मार्केटचे कोण असतात ते डायरेक्टली त्यांनीच मेहंदी लावत होतो, पण आता तसं नाही आहे. जेव्हा आपण प्रोफेशनली लेवलचं काम करतो तेव्हा आपल्या मेहंदीमध्ये किंवा आपल्या डिझाईनमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होतात, बरोबर आहे. पहिले प्रत्येकानं प्रॉब्लेम होता की मेहंदीचे कोण त्याच्यामध्ये केमिकल असणार किंवा हातावर रंगल्यानंतर प्रॉब्लेम होणार, कोणाच्या हाताला रिॲक्शन होणार. पण आता अजिबात होणार नाही, कारण की ही जी मेहंदी आहे ही नॅचरल मेहंदी आहे आणि याचा कलर खूप सुंदर येतो. आणि हे कोण मी स्वतः मेकिंग करणार आहे. तर बघूयात आपण कोण कसे बनायचं. आपण याला चांगलं फिटून घेऊयात, म्हणजे एकजीव झाला ना. आणि याचा वास पण खूप छान येतो. कोण झाली आहे, चला आता तयार होऊयात आणि निघूयात ऑर्डरसाठी. मध्ये बघ बरं. दीदी कशी वाटली मेहंदी? खूप छान, खूप मस्त. आणि यावेळेसची मला आणखी जास्त आवडली आहे. मी जशी मेहंदी काढते ना अशी सुंदर फक्त तुझ्याकडं काढते आणि मला तुझ्याशिवाय मेहंदी कोणाचीच आवडत नाही. थँक्यू सो मच. यावेळेसची मेहंदी मला फार आवडली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच संगीता. थँक्यू. खूप खूप मला आवडली मेहंदी. आणि बाय बाय दीदी. बाय बाय. बाय दीदी. बाय. गाडी कशी चालू करते? हा, आणि म्हणजे त्यांना ॲड्रेस विचारायला सरांना की सर कॉलेज कुठे कुठे यायचं, पण त्यांनी दुसऱ्या फोन रांगोळीचेच नाही तरी कुठे. आता तुम्ही मला म्हणले की संगीत तबला वाजवून वाजू शकेल.